चला. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव योगेश अशोक गावकर. बर. तुमचं गाव? गाव, तालुका, जिल्हा? गाव माझं इकडं तिसकुसगाव म्हणतात. जिल्हा माझा नॉर्थ गोवा मोठ्याने. आणि तालुका फोंडा. बर. आता सर आपल्याकडे किती जनावरं आहेत? आता माझ्याकडं टोटल 11 गायी आहेत आणि 7 कालवडी आहेत. बर. आता सर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा TMR इंट्रोड्यूस केला आता. हो. तर ह्या TMR वरती पहिलं तुमचं कसं शेड्यूल चालू होतं आणि त्या शेड्यूल वरून तुम्ही काय बदल केले, पहिली कॉस्टिंग कशी होती आणि त्या शेड्यूल वरून बंद करून तुम्हाला कुठल्या गोष्टी बंद केल्या आणि आता कुठल्या गोष्टी चालू आहेत आणि कॉस्टिंग कशा चालू आहेत, जरा थोडंसं आपल्या ग्राहकांना सांगा. बरं. सुरुवातीला मी गोठा चालू केल्यानंतर माझं जे फीड कॉस्ट होतं ते सगळे म्हणजे ओला चारा, सुका कडबा, कॉन्सन्ट्रेट ज्याला आपण गोळीपेंड म्हणतो, मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, मग त्याच्यामध्ये इतर गोष्टी पण येतात, सोडा टाकतात, मीठ टाकतात, हे सगळं धरून एका गाईला दिवसाला बॉडी अंगाच्या वजनाप्रमाणे, बॉडी वेट प्रमाणे त्यांना मी फिडिंग करत होतो आणि त्यांचं दिवसाच्या दुधानुसार. तर त्यावेळी मला खर्च काढल्यानंतर असं समजून आलं की प्रत्येक गाईला किमान 480 रुपये खर्च येत होता. दर दिवसाला 480 रुपये. त्यानंतर एके दिवशी ट्रूमिल TMRच्या अजिंक्य सरांनी मला कॉल केला. ते आले, भेटायला बोललो आम्ही आणि गाईचं वजन, गाई दिवसाला किती दूध देते, एक गाय किती दूध देते याच्यावर चर्चा झाली आणि कुठं माझा कॉस्ट वाढतोय ह्याच्यावर आमचा अभ्यास चालू झाला. तो चालू झाल्यानंतर असं समजून आलं की हिरवा चारा, कडबा आणि गोळीपेंड ह्याच्यामध्ये आपला पैसा निघून जातोय. तर त्याच्यामध्ये आता खर्च कमी कसा करायचा ह्याच्यावरून चर्चा चालू झाली आणि तिकडून आम्ही आत्ता मागच्या म्हणजे जूनच्या 24 तारीखपासून आपण हे सगळं नियोजनाचं चालू केलं. बरोबर. त्यानंतर मी दिवसाला प्रत्येक गाईला गोळीपेंड 3.5 7 किलो देत होतो. एका वेळेला 3.5 किलो, सकाळी 3.5, संध्याकाळी तर 7 किलो. तर 30 रुपयानं जर त्याचे पैसे पकडले ॲव्हरेज, सरासरी 30 रुपये किलो, तर 210 रुपये एका गाईला यायला लागले. बरोबर. त्यानंतर कडबा इकडं आम्हाला सरासरी 12 रुपयानं मिळतोय. तर 4 किलो कडब्याचे 48 रुपये यायला लागले. बरोबर. त्यानंतर ओला चारा, ओला चारा माझा स्वतःचा असल्यामुळं 3 रुपयानं जरी धरला तरी एका गाईला जवळपास 15 किलो ते 20 किलो दिवसाला 15 किलो जात होता. मग त्याचा खर्च 50 रुपये जरी काढला, हा सगळा खर्च मिळून एका गाईला मला तेवढा खर्च येत होता. बरोबर. मग ह्याच्यावर नियोजन कसं काय करायचं ते आमचं चालू झालं. त्याप्रमाणे गाईचं वजन, दूध किती देते हे सगळं ठरल्यानंतर आम्ही गाईला ठरवलं की 24 तारीखपासून हे चालू करायचं. मग आम्ही स्टेज बाय स्टेज त्यांचं खाण बदलत गेलो, म्हणजे त्याच्यामध्ये बदल घडवत गेलो. आता हा बदल एका दिवसाचा नव्हता किंवा 8 दिवसांचा नव्हता किंवा 15 दिवसांचा नव्हता. हे सगळं करायला आम्हाला 1 महिना गेला. एका महिन्यामध्ये मला भीती होती काय की हे सगळं आपण खाण बदल केलं तर त्याच्यामध्ये माझं दूध कमी होईल का, अशी माझी समजूत होती. बरोबर. पण ती समजूत माझी खोटी ठरली आणि नंतर आम्ही 1 किलोवरून चालू केलं. प्रत्येक गाईला सकाळी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो असं करून आणि फक्त कडबा, सुका कडबा आम्ही त्याच्यामधून चारा काढला. हा, अजून एक माझं सांगायचं राहिलं, मी सायलेज सुद्धा टाकत होतो. हो. ओल्या चाऱ्यासोबत सायलेज पण टाकत होतो आणि दिवसाला किमान माझी जवळपास 7 दुने 14 किलो सायलेज जायची, जी 9 रुपये किलो पडते. बरोबर. मग तिकडं माझा खर्च सगळा वाढलेला. मग मी सायलेज कमी केली, 5 किलोवर आणली. हिरवा चारा बंद करून टाकला. कडबा
आपण जो 1.5-3 किलो देत होतो तो 2-2, 4 किलो केला. आणि त्याच्यामध्ये TMR 8-8 दिवसामध्ये आम्ही पहिल्या दिवशी 1 किलो, दुसऱ्या दिवशी 2 किलो, तिसऱ्या दिवशी 3 किलो, चौथ्या दिवशी 4 किलो असं करून त्यावेळी फॅट मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की 3, 2, 3, 4, 3, 7 जास्तीत जास्त, आणि माझा खर्च होता जवळपास 480 रुपये. 80 रुपयामध्ये त्यांना सायलेज, सुका चारा, ओला चारा आणि आपलं मिनरल मिक्सचर हे सगळं टाकून, आणि गोळी पेंड आधी होती 3.5, 7 किलो टाकायचा. बरोबर. ह्याच्यामध्ये आम्ही कन्व्हर्जन चालू केलं. कन्व्हर्जन चालू केल्यानंतर आठवड्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये TMR वाढवत गेलो. पहिल्या दिवशी 1 किलो, दुसऱ्या दिवशी 2 किलो असं करत करत आम्ही 5 किलो पर्यंत नेलं. बरोबर. 5 किलो TMR. त्याच्यामध्ये आम्ही सायलेज द्यायचं बंद केलं, पूर्ण बंद केलं. सायलेज बंद, हिरवा चारा बंद, इकडून TMR वाढवायचं. असं करून करून आम्ही पूर्ण गाईला कडबा आणि TMR ह्या दोनच गोष्टीवर आणून ठेवलं. आणून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की दुधामध्ये कुठलीही कमी नाही. जी मला आधी भीती होती ती पण नव्हती, ती पण गेली. दूध काही हल्लं नाही. उलट 70 वरून माझं दूध मला आता 95ची ॲव्हरेज येते 6 गाईंची. तर फॅटमध्ये सुधारणा झाली. फॅट माझी सकाळची 4-7, 4-5च्या वर लागायला लागली. आणि संध्याकाळची दुधाची फॅट मला 5च्या वर लागायला लागली. हा फरक जाणवला. त्यानंतर गाई पाणी प्यायचं जो पाणी पित होते कॅपॅसिटी होती ती पण वाढली. त्यामुळे त्यांचं पचनक्रिया व्यवस्थित व्हायला लागली. दूध पण वाढलं, फॅट SNF सगळी सुधारली. तर हा सगळा बदल घडला. आणि आजच्या तारखेला मी प्रत्येक गाईचा जो खर्च आहे तो 480 वरून 410, 420, 380, 360, 340, 25 करत आज तारीखला 306 रुपये खर्च आहे एका गाईला. आणि हा खर्च अजून मला कमी करून 275 ते 280 पर्यंत आणायचं आहे. आणि हे मी कधी साकारू शकणार तर अजून थोडंसं त्यांच्यावर काम केलं. आणि TMR आणि कडब्यामध्ये आधी 7 किलो देत होते, आता 1.5 किलो सकाळी, 1.5 किलो संध्याकाळी. आणि ती पण मी कमी रेटची देतो, कारण का मला तिला फक्त ड्राय मॅटर द्यायचं आहे, थोडीशी एनर्जी द्यायची. तर आता हे 3 ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. 5 ते 6 किलो कडबा दिवसाला, आणि गाईच्या दुधाप्रमाणे त्यांना TMR आणि वजनाप्रमाणे तर तो सध्या ॲव्हरेज 5-5 किलो दिवसाला जातोय. सो 10 किलो TMR, 6 किलो, 4 ते 6 किलोमध्ये कडबा ही फिक्स आहे. यावरती तुम्ही सप्लिमेंट, कॅल्शियम, मिनरल मिक्सचर, सोडा काहीच देत नाही? फक्त मिनरल मिक्सचर कधीतरी देतो. कारण का तर वातावरणामध्ये बदल जास्त घडला आणि मला वाटले की SNF मध्ये आपल्याला कमीमध्ये येत आहे, जास्त फरक पडलाय. आणि गाईचं वागणं म्हणजे गाईचं शेण किंवा गाईचं पाणी किती पिते, खाते किती, रवत किती करते, ह्या गोष्टीमध्ये फरक पडला. तर मग तिला एक 10 ग्राम किंवा 15 हे त्यांना मिनरल मिक्सचर देतो. मग गाईची रवत करत होती ती आधी किती होती तर एका मिनिटाला जवळपास 40-50 एवढी होती. ती आता वाढून 75च्या वर गेलेली आहे. आता ती 38 वरून जुलैच्या 1 ते 15 तारीखपर्यंत 38 पर्यंत होती. आता 16च्या पुढं मला जी ॲव्हरेज आलेली आहे ती सरासरी 39 रुपये 47 पैसे. बरं बेस्ट. आणि सर ह्याच्यामध्ये आता TMRचं एक्सेप्टन्स कसा आहे जनावरांचा? पहिलाही जो तुम्हाला प्रॉब्लेम वाटला होता की बाबा जनावर खाईल का नाही, मागं राखलं तर कसं, ह्याच्या बाबतीत थोडंसं सांगा. TMR हा पूर्ण पोषक आहार असा म्हणून बनवलेला आहे, कंपनीनं सांगितलं. तर त्याच्या बाबतीत अजिंक्य सरांची आमची भरपूर बोलणी झाली. माझी बुद्धिमत्ता मी वापरली, त्यांची ताकद त्यांनी लावली. आणि मला हे समजून आलं की जे काय गायींना पचवण्यासाठी आणि दूध तयार करण्यासाठी जे गरजेचं आहे ते TMR मध्ये आहे. ड्राय मॅटर. आता ड्राय मॅटर मी 1 किलो जास्त ठेवलेला आहे. तो ड्राय मॅटर मेंटेन करून माझा त्यांना खाण द्यायचा खर्च कमी झाला, दूध पण वाढलं, फॅट SNF पण वाढलं. त्यामुळं तिकडं पण माझे पैसे वाढले, तिकडचं इन्कम वाढलं आणि इकडून कमी झालं. बरोबर.
त्यामुळं आत्ता मला वाटायला लागले की हा ठीक आहे, आपण तोट्यामध्ये व्यवसाय करत नाही. आता सर ह्याच्यामध्ये TMRच्या आधी भरपूर जनावरांना तुमच्याकडे पातळ शेणाचा प्रॉब्लेम होता, तर तो सर कशा प्रकारे तुमचा संपुष्टात आला, थोडंसं सांगाल त्यावरती? पातळ शेणाचा किंवा पातळ डायरिया, आपण त्यांना मोठं डायरिया लागतो. तर इकडं आम्हाला काय होतं गोव्यामध्ये, की गोव्यामध्ये माझ्याकडे हिरवा चारा आहे, मग त्यानंतर इतरांकडे असेल असं नाही, जमिनी कुणाकडे नसतात, लावता येत नाही. मग सुका कडबा हे काय गोव्यामध्ये मिळत नाही, ते सगळं बाहेरून यायचं. तर आधी पण माझ्या पातळ शेण करायच्या, मग ते आम्ही काय म्हणायचं, चला पाऊस पडतोय, हिरवा चारा जास्त झाला असेल, सायलेज पण झालं असेल जास्त, आणि कडब्याला फंगस लागला असेल, आणि कडब्याला पावसाळ्यात फंगस लागतं. कुणीही कितीही जरी सांगितलं की माझा कडबा चांगला आहे, पांढरा शुभ्र आहे, फंगस लागतं. त्यामुळं तो डायरिया येत होता. आता TMR टाकल्यामुळं त्यांचा एनर्जी बॅलन्स जो होता, जो आधी निगेटिव्ह एनर्जीमध्ये गेलेला, आधी तो सुधारला. त्यामुळं त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो, ती वाढली. तर आपण आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल आणि आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये गेलो आणि तिकडचं पाणी प्यालो, तरी आपल्याला काही बाधा होत नाही. मग शत्रूशी लढा देण्याची आपली क्षमता वाढते. तशी तेच इकडे पण घडलं की TMR मुळे त्यांची इम्युनिटी वाढली. इम्युनिटी वाढल्यामुळं त्यांची पचनशक्ती वाढली. पचनशक्ती वाढल्यामुळं जो कुठून काही रोगाचा प्रादुर्भाव येत असेल तो कमी होऊन कालांतराने बंद झाला. आणि आता ड्राय मॅटर मिळाल्यामुळं त्यांना पोटात, जे पावसाच्या दिवसात वातावरण गारठा पडतो, तर पोटात त्यांना बऱ्याच प्रमाणे सुक्या चाऱ्यामुळं सगळं पूर्ण पोट भरून गरमी मिळते. TMR मुळे पूर्ण आहार त्यांचा कंप्लीट होतो, पचन चांगलं होतं, गाय पण खुश राहते. तिला पाहिजे त्यावेळी बसून, जास्त वेळ आमच्या गोठ्यात गाई बसलेल्या असतात. बरोबर. म्हणजे सकाळी आल्यानंतर अक्षरशः त्यांना उठवावं लागतं की आता उठ बाई, तुला खायला घालतो, खा, आता धार काढायची वेळ झाली. बरं, ते खाल्लं, धार काढली की परत त्या निवांत बसून, त्यांना पाणी प्यायचं झालं, उठून पाणी पितात. तर पाणी कशा पितात? आपल्याला गाई पाणी इंटरव्हलमध्ये प्यायला पाहिजे. ते आपल्याला एकदम प्यायचं नाही आहे गाईनं पाणी. एकदम ज्यावेळी गाय पाणी पिते ते त्यांचं युरिनच्या वाटेनं निघून जातं, 90% पर्यंत निघून जातं. बरोबर. कारण का? तर त्यांना गरजच नसते आणि आपण त्यांना पाहिजे त्यावेळी पाणी देत नाही. मग आता काय झालंय, त्यांना पाहिजे त्यावेळी किती, एका वेळेला 5 लिटर खूप झालं. 5 लिटर गाय पाणी प्याली, त्यानंतर ती 2 घास TMR कडबा काय घातलेलं ते खाते. ते खाऊन समाधान झालं. आता उभी आहे कारण आम्ही आहे, नाहीतर आता बसल्या असत्या. आता ती बसणार, परत तिला वाटलं मनाला की मला भूक लागली आहे, ती 1 घास चावणार, परत थोडंसं पाणी पिणार. ह्याच्यामुळं काय होतं, तिच्या युरिनमध्ये जी ऍसिडिटी येते ती येत नाही. कारण का? तर ते पाणी तिच्या पचन प्रक्रियेमध्ये पूर्ण त्या पाण्याचा वापर होतो. बरोबर. आणि एकदम पाणी दिल्यावर काय होतं, तर ते पाणी पूर्णपणे ती एकाच दमामध्ये पिऊन टाकतात. का? तर परत आपल्याला दुसऱ्या दिवशी पाणी मिळणार, किंवा सकाळी दिलं तर डायरेक्ट संध्याकाळी. बरोबर. तर त्यामुळं पाणी जास्त होतं. आता पाणी जास्त झालं तर कुठून तरी बाहेर जायला पाहिजे, कारण खातो ना ती गाय, ज्यावेळी खाते मग ते ठेवणार कुठं? बरं, रवत करायला तिला ते अन्न वरती यायला पाहिजे, त्यासाठी पाणी पण लेवल तेवढंच असायला पाहिजे. त्यामुळं हे बॅलन्स राहतं. तिला पाहिजे त्यावेळी पाणी पिले ती. तर आता गाय स्वतःला पाहिजे त्यावेळी उठून पाणी पिते, उठून पाहिजे त्यावेळी थोडं खाते, परत बसते, परत उठून खायचं, पाणी प्यायचं, ही प्रक्रिया चालू असते. हे सर पाणी पिण्यासाठी जे टेक्निक केलेलं आहे तुम्ही गायींसाठी, ह्याचं थोडक्यात जरा सांगा बरं आपल्या शेतकऱ्यांना. तर इकडं मी काय केलेलं आहे, इकडं 5 लिटरचं समृद्धीचं बकेट लावलेलं आहे, त्याच्या बाहेरून कॉन्क्रीट टाकलेलं आहे, म्हणजे गाय त्याला नुकसान करू शकत नाही. आणि त्याला खालून म्हणजे गव्हाणीच्या बाहेरून पाईपलाईन घेऊन त्याला खाली पाईपचं इनलेट दिलेलं आहे. बरोबर. आता हे पाणी
एका लाईन मध्ये सगळ्या गायींना दिलेला आहे. आता शेवटची गाय किती पण पाणी पिऊ दे, मधली गाय पाणी पिऊ दे, हे लेवल एकच राहत आहे. कारण हे ग्रेव्हिटीवर चालतंय. जे बाहेर मी 50 लिटरचा बॅरल लावलेला आहे आणि त्याला बॉल वॉल लावलेला आहे. तर हा फ्लो जो आहे तो जवळपास 18 ते 20 लिटर एका मिनिटाप्रमाणे ठेवलेला आहे. जवळपास कमी असला तरी पण चालेल, काही हरकत नाही. आपलं उद्देश एकच आहे की गाईला 24 तास. हे बघा, आता कामगार जर असता तर कामगारांना माझ्या पाणी तिला प्यायला कधी दिलं असतं? मी सांगितल्यानंतर किंवा त्याला पाहिजे त्यावेळी. आता तिला आत्ता पाण्याची गरज आहे, कारण आत्ता तिने TMR खाल्ली, मग ती पिऊ शकली ना, तिला स्वातंत्र्य आहे. आता ती पाणी पिली, ते पाणी येत राहणार. ती पाणी प्यायची बंद झाली, पाणी आत भरून परत तेवढंच लेवल होणार. परत तिला पाणी भेटलं, आता ती परत थोडं पाहिजे तर खाईल, नाही तर सोडून देईल, बसेल, काय पण करेल. मग हा बदल मला एवढा फायदेशीर ठरला की आता कुठं वाटायला लागले की हा ठीक आहे, आपला व्यवसाय ठीक चाललाय. सर, आता आधीच्या रेटमध्ये आणि आत्ताच्या रेटमध्ये फॅट SNF वरती तुम्हाला किती फरक पडला आणि काय फरक पडला? आता बघा, आधी मला जो रेट मिळत होता तो 32 रुपये, 33 रुपये, 34 रुपये फार तर फार. माझी सरासरी होती पैशाची 33 रुपये 67 पैसे. तर ती आता माझी पोचलेली आहे 38 रुपयावर. 5 रुपये तिकडे वाढलेले आहे, इकडे खर्च कमी झालेला आहे. आता ती 38 वरून जुलैच्या 1 ते 16-15 तारीख पर्यंत 38 पर्यंत होती. आता 16च्या पुढं मला जी एव्हरेज आलेली आहे ती सरासरी 39 रुपये 47 पैसे. बरं, बेस्ट. आणि सर, ह्याच्यामध्ये आता TMRचं एक्सेप्टन्स कसं आहे जनावरांचा? पहिलाही जो तुम्हाला प्रॉब्लेम वाटला होता की बाबा जनावर खाईल का नाही, मागं राखलं तर कसं, ह्याच्या बाबतीत थोडंसं सांगा. TMR हा पूर्ण पोषक आहार असा म्हणून बनवलेला आहे, कंपनीनं सांगितलं. तर त्याच्या बाबतीत अजिंक्य सरांची आमची भरपूर बोलणी झाली. माझी बुद्धिमत्ता मी वापरली, त्यांची ताकद त्यांनी लावली. आणि मला हे समजून आलं की जे काय गायींना पचवण्यासाठी आणि दूध तयार करण्यासाठी जे गरजेचं आहे ते TMR मध्ये आहे. ड्राय मॅटर. आता ड्राय मॅटर मी 1 किलो जास्त ठेवलेला आहे. तो ड्राय मॅटर मेंटेन करून माझा त्यांना खाण द्यायचा खर्च कमी झाला, दूध पण वाढलं, फॅट SNF पण वाढलं. त्यामुळं तिकडं पण माझे पैसे वाढले, तिकडचं इन्कम वाढलं आणि इकडून कमी झालं. आता सर, थोडक्यात TMRचा तुम्हाला अनुभव आलेला तुम्ही सांगितलेला आहे, तर तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना TMR वापरण्याबाबतीत काय सांगाल? प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा विचार करावा. अजून सुद्धा मी कुणाला, माझ्या मित्राला किंवा नवीन या धंद्यामध्ये येणाऱ्याला सांगतो की कमी प्रमाणात गायी घेऊन जर हा व्यवसाय करताय तर हा मुख्य व्यवसाय म्हणून करू नका. तुम्हाला शेतीसाठी जर खत पाहिजे तरच तुम्ही गायीच्या शेणासाठी हा व्यवसाय करा. मुख्य व्यवसाय जर करणार तर तुम्हाला तो मोजमापाने करावा लागेल. खर्च कमी ठेवून उत्पन्न काढावं लागेल. ह्याच्यामध्ये भरपूर कष्ट आहेत. तुम्हाला स्वतःला शिकून घ्यावं लागेल, स्वतःची काम करण्याची इच्छा पण लागेल, स्वतः कामसुद्धा करावं लागेल. त्यामुळे TMR वापरून तुमचा खर्च कमी करा, वेळ वाचवा. कारण जेवढे आपण प्रॉडक्ट, त्याला आपण रेशन म्हणू, तर रेशनमध्ये तुम्ही हिरवा चारा, सुका चारा, मका चुनी, हरभरा चुनी, तूर चुनी, गव्हाचा भुसा, त्यानंतर आपलं गोळी पेंड, सरकी पेंड आणि कुठले शेंगदाण्याची पेंड, असं जर तुम्ही हे प्रकार वाढवत गेला तर प्रत्येक गाईला ते प्रकार मिक्स करण्यासाठी आणि देण्यासाठी जो वेळ वाया जातो तो वाचतो. त्यामुळे तुमचा कामगाराला पण कंटाळा येत नाही. TMR घाला, कडबा घाला, दोनच गोष्टी घालायच्या आहेत आणि गोळी पेंड. बरोबर. तर गोळी पेंड एखाद्या वेळी एका गाईला जास्त पडली, ठीक आहे, 20 रुपये किंवा 18 रुपयेवाली घ्या. ड्राय मॅटरच द्यायचं आहे, मोठं काही द्यायचं नाही, थोडीशी एनर्जी. बरोबर. TMR मधून सगळं मिळतंय ना. वाढवायचं असेल, खेळा TMR बरोबर. TMR हा तुमच्या ताब्यातला आहे.
तो TMR असला तर तुमच्याकडे स्वावलंबी झाला तुम्ही, तर त्याच्याबरोबर तुम्ही खेळा. TMR वाढवा, कडबा गुट्टी वाढवा, गोळी नाही टाकली तरी चालेल. तर TMR वर सगळा तुम्ही तुमचा खर्च जुळवा, तर तुम्हाला दुधामध्ये तोटा होणार नाही. बरोबर. चालेल साहेब, धन्यवाद.